आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये तिप्पट फुलणारे खमंग कुरकुरीत नागलीचे खिचे पापड करणार आहोत. आजचा व्हिडिओ बघितला की तेलामध्ये तिप्पट फुलणारे हे नागलीचे पापड तुम्ही सुद्धा तयार करू शकता. बघितलं ना किती छान फुललेला आहे तेलामध्ये. आणि वाळल्यानंतर आणि तेलामध्ये तळल्यानंतरचा जो फरक आहे तो तुम्ही इथे बघत आहात. आणि तुम्हाला माहिती आहे उन्हाळी वाळवणातले हे नागलीचे पापड वर्ष 2 वर्ष चांगले राहतात, अजिबात खराब होत नाही. आणि हे पापड करताना पण खास टिप्स मी इथे सांगितलेले आहे ज्यामुळे हे पापड चिरणार नाही किंवा तुटणार नाही वाळल्यानंतर. तर या सगळ्या टिप्स जर जाणून घ्यायच्या असेल तर या नागलीच्या पापडांचा हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. चला तर सुरुवात करूया. हॅलो नमस्कार, मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची उन्हाळी वाळवणातली माझी आवडीची ही नागलीच्या पापडांची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी इथे मी 1 किलो नागली घेतली. नागली किंवा नाचणी याला म्हणतात. ही स्वच्छ 4 ते 5 वेळा मी धुवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर याला झाकून 2 दिवस याला भिजत ठेवायची आहे. या 2 दिवसात अजिबात याचं पाणी वगैरे बदलवायची गरज नाही. जसं आज मी ही भिजत घातली सकाळी, तर आजचा दिवस आणि उद्याचा दिवस मी हे असंच ठेवणार आहे. आणि परवा सकाळी आता मी याला धुवून आणि छान असं निथळत ठेवणार आहे. निथळून झाल्यानंतर एक 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास मी या चाळणीवर ठेवलं. त्यानंतर याला या टॉवेलवरती मस्त असं पसरवून घेतलेलं आहे. तर खूप वाळली नाही पाहिजे पण खूप ओली पण नाही राहिली पाहिजे ही नागली. तर हाताला चिटकली नाही पाहिजे अशी इतपत ही वाळली पाहिजे. तर एक दिवसभर फॅन खाली आपण याला असंच सुकवून घेऊ. त्यानंतर मी याला संध्याकाळी गिरणीतून दळून आणलं. आणि आता मस्त असं बारीक हे पीठ दळून देतात. म्हणजे तुम्ही गिरणीमध्ये गेलात आणि सांगितलं की हे याची नागली आहे, पापडाची नागली आहे, तर ते छान व्यवस्थित बारीक दळून देतात. ती दळून आणल्यानंतर त्याला गाळून घ्यायचं. वस्त्रगाळ करून घेऊ शकता किंवा मग तुम्ही तुमच्याकडे बारीक चाळणी असेल ना तर त्याच्यामधून पण करू शकता. तर माझ्याकडे ही बारीक चाळणी होती, तर मी या चाळणीमधूनच ही चाळून घेतलेली आहे, गाळून घेतलेलं आहे. आता हे मोजून घ्यायचं. तर आता जरीही आपण 1 किलो आपली नागली असेल, पण आता आपल्याला शिजवायला याला पाणी ठेवायचं आहे किंवा पाणी उकळायला ठेवायचं आहे ना, तर त्यासाठी कितपत आपलं हे पीठ आहे, तर एखाद्या पातेल्याने हे मोजून घ्यायचं आहे. तर मी या पातेल्यामध्ये हे पीठ घातलं. इतपत हे आपलं पीठ आहे. पाऊण पातेलं वगैरे भरलेलं आहे आणि तेवढंच मी इथे पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी काढून घेतलं. म्हणजे जर एक्स्ट्रा झालं किंवा लागलं तर आपण नंतर घालू शकतो. पण पाणी सुरुवातीला जर जास्त राहिलं आणि पाणी जास्त झालं तर मग आपले पापड चिरतात आणि तुटतात. तर ही महत्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. जेवढं आपलं पीठ आहे तेवढं पाणी घ्यायचं. त्यापैकी 1 ते 1.5 ग्लास पाणी काढून घ्यायचं उकळल्यानंतर किंवा पाणी गरम झाल्यानंतर. आणि जर लागलं तर आपण ते नंतर वापरू शकतो. त्यानंतर बाजारामध्ये नागलीच्या पापडासाठी असा हा पापड मसाला मिळतो, तो मी इथे विकत आणलेला आहे. आणि आता यामध्ये 1 चमचा खसखस घालणार आहे आणि 1.5 चमचा मी इथे तीळ घालणार आहे. तर थोडंसं मला आवडतं जास्त म्हणून मी हे घालणार आहे. किंवा तुम्ही फक्त हे जे पॅकेट आणलं त्याच्यामध्ये सगळंच असतं, पापड खार मीठ वगैरे सगळं असतं, काहीच घालायची गरज पडत नाही. हेच एक पॅकेट तुम्ही घातलं ना तरीही चालेल. तर आपली 1 किलो नागलीसाठी आपण हे एक पूर्ण पॅकेट घालूया. तर इथे पाण्याला पण छान उकळी आलेली होती. त्यानंतर मी यामध्ये हे जे मसाला आहे पापड मसाला तो घातला. चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये हे पीठ घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून असंच एक 5 मिनिटं ठेवून द्यायचं. पण इथे लक्ष ठेवायचं, जर गॅस मोठा असेल आणि 5 मिनिटापेक्षा जास्त झाले तर मग हे जे पाणी जास्त आहे ना तर ते असं झाकणाच्या वरती येतं, म्हणजे झाकणपर्यंत येतं आणि सगळं पाणी खाली सांडतं. तर हे शिजत असताना आपण इथे गॅस जवळच राहायचं आहे. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता वरती वरती पूर्ण पाणी आलेलं आहे. आणि आता याला छान मिक्स करून घेऊ. ते जे पीठ आहे ते खाली असं कोरडं आहे ना, म्हणून हे छान असं हटवून घ्यायचं किंवा मिक्स करून घ्यायचं. तर आपल्याकडे तुमच्याकडे घोट्या वगैरे असतात किंवा असे कुरडई करण्यासाठी जे मोठे मोठे असतात ना चमचे किंवा काय म्हणतात त्याला, मला कमेंट करून सांगा त्याला काय म्हणतात ते. तर ते असेल तर ठीक आहे, नाही तर मग आपल्याकडे
लाटणं असतं आपण नेहमी चपाती करतो ते, तर त्याच्याने पण तुम्ही या पद्धतीने घोटून घेऊ शकता. त्यानंतर यावरती झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटं कमी गॅसवरती याला वाफ काढून घ्यायची. त्यानंतर आता आपण याला एकदा मळून घेऊ. तर इथे 15-20 मिनिटं झालेले आहे. गॅस अगदी कमी होता. त्यानंतर मी गॅस बंद करून एक 10-15 मिनिटं ठेवलेलं होतं असंच. त्यानंतर याचे छोटे-छोटे म्हणजे थोडं-थोडं हे घ्यायचं आणि याला छान असं मळून घ्यायचं. एकदा मळल्याने होत नाही, म्हणजे एकदा मळून झाल्यानंतर किंवा एकदा वाफवल्याने होत नाही. याला आपल्याला 2दा वाफवायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, हे जे पीठ आहे ते छान शिजतं आणि जर पीठ व्यवस्थित शिजलं तर आपले पापड अजिबात तुटत नाही किंवा फाटत नाही. तर हे बघा, असं मी या पॉलिथिन बॅगमध्ये करून घेतलं कारण खूप गरम आहे हे आणि पॉलिथिन बॅग पण थोडीशी जाड घेतलेली आहे आणि खाली एक नॅपकिन पण घेतला आहे जेणेकरून हाताला चटके बसू नये. आणि असं छान मळून घेतल्यानंतर याचे असे छोटे-छोटे, थोडे मोठे-मोठे गोळे तयार केले आणि आता याला परत आपण एक 15 ते 20 मिनिटं छान वाफवून घ्यायचं आहे. तर इथे स्टीमरमध्ये मी हे घेतलं, जाळीवरती हे ठेवलेलं आहे. यावरती आपण झाकण ठेवू आणि 15-20 मिनिटं छान याला वाफ काढून घेऊ. तर हे बघा, इथे 15-20 मिनिटं झालेले आहे आणि आता यातला एक-एक गोळा घ्यायचा, 1-2 गोळे घ्यायचे आणि छान मळून घ्यायचं आणि बाकीचे जे आहे ते इथेच असं झाकून ठेवायचं आहे. म्हणजे वाफेने ते छान गरम राहतात आणि अजून ते वाफेमध्ये अजून शिजतात. तर आता गॅस आपण बंद केलेला आहे. त्यानंतर थोडे-थोडे गोळे करून छोटे-छोटे जे आपण मळून घेतलं आणि त्यानंतर छोटे-छोटे गोळे तयार करून घेतले. तर हे बघा, या पद्धतीने मी गोळे तयार करून घेते आणि ते पण हे छोटे-छोटे गोळे पण मी एका डब्यामध्ये ठेवलेले आहे. म्हणजे हे कडक होऊ नये, चांगले सॉफ्ट राहावे आणि गरम-गरम असतानाच आपण हे जे पापड तयार केले ना, तर पसरतात सुद्धा चांगले आणि अ, अजिबात तेल वगैरे लावायची गरज पडत नाही आणि जर तुम्ही पापडाला जास्त तेल लावलं, तर काही दिवसानंतर पापडाचा वास येतो तेलाचा. तर ते करू नये, ते होऊ नये म्हणून फक्त सुरुवातीला 1-2दा तेल लावायचं. त्यानंतर बराच वेळपर्यंत तेल लावण्याची गरज पडत नाही. तर झाले, आपण असे छोटे-छोटे गोळे तयार करून आता हे लाटून घ्यायचे आहे. तर माझ्याकडे ना हे पापडचं मशीन आहे, म्हणजे आपण ह्यामध्ये लाटायची गरज नाही. फक्त प्रेस केलं की बस झालं. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही लाटून घेऊ शकता किंवा काय करायचं, असा गोळा ठेवायचा आणि वरून एका प्लेटनी थोडंसं प्रेशर द्यायचं आणि झालं, आपला हा पापड तयार आहे. या पद्धतीने मस्त सुकवून घ्यायचा. तर हे पापड तुम्ही उन्हात तर सुकवू शकता, पण जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही घरात सुद्धा तयार करून घेऊ शकता. तर मी दुपारी हे पापड तयार केले. तर तो दिवस आणि रात्रभर हे असेच मी फॅन खाली ठेवलेले होते आणि रात्री मी थोडंसं याला पलटवून घेतलं म्हणजे दोन्ही बाजूनी छान सुकेल आणि दुसऱ्या दिवशीची पूर्ण दिवसभराची ऊन मी दाखवलेली आहे. पण जर तुमच्याकडे ऊन येत नसेल किंवा टेरेसवरती वगैरे सुकवायची प्रोव्हिजन नसेल ना, तर मग काय करायचं, याला तुम्ही थोडा वेळ जरी ऊन दाखवली, म्हणजे खिडकीमधून थोडा वेळ जरी ऊन येत असेल तर तेवढा वेळ 2 दिवस चांगलं सुकवून घ्या आणि मस्त आपले हे पापड तयार होतात आणि वर्षभर छान टिकतात. पण सुकवणं किंवा चांगल्या उन्हामध्ये हे सुकवणं आवश्यक आहे. तर हे बघा, आता मस्त तळून बघूया आणि हे पापड अगदी तिप्पट फुलत आहे तेलामध्ये, तुम्ही बघत आहात. आपला तयार झालेला पापड आणि तेलामध्ये तळल्यानंतरचा पापड किती फरक आहे ना, अगदी तिप्पट फुललेला आहे. आणि हे पापड मी आता जसं इथे तळून दाखवलं, हे तुम्ही ओटीजी मध्ये किंवा मायक्रोवेव्ह मध्ये भाजून पण घेऊ शकता, तसे पण खूप छान लागतात. तर मस्त संध्याकाळी फक्त वरण भाताचा बेत करायचा आणि त्यासोबत हे पापड तळायचे किंवा कढी खिचडी करायची, त्यासोबत हे पापड तळायचे, अप्रतिम लागतात. तर या उन्हाळ्यामध्ये माझ्या या पद्धतीने हे नागलीचे पापड नक्की करून बघा, नक्की जमतील जर इथे मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर. चला, तर आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.